श्री स्वामी समर्थ 2025 मधील मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार यावर्षी 4 आलेले आहे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 27 नोव्हेंबर या दिवशी आलेला आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 4 डिसेंबर दत्त जयंती दिवशी आलेला आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 11 डिसेंबर रोजी आलेला आहे. चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा 18 डिसेंबर रोजी आलेला आहे. 4 गुरुवारमधील एखादा गुरुवार गेला मासिक धर्मात वगैरे तरी पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आपण जरी पूजा मांडणी एखाद्या गुरुवारी नाही करता आली तुम्हाला, पण आपण उपवास तर करू शकतो. कुणाकडून तरी पूजा मांडणी करून घ्या. पतिदेवांकडून, मुलांकडून, शेजारी कोणी असेल तुमच्याकडं त्यांच्याकडून जरी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने घट मांडून घेतला, पूजा वगैरे करून घेतली तरीही चालेल. तुम्ही लांब बसून कहाणी वगैरे ऐकून घेतली तरी पण तुमचा मार्गशीर्षातील गुरुवार पकडले जाणार आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता समजा शेवटच्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण आली मासिक धर्माची, मग पौष महिन्यात तुम्ही उद्यापन करू शकता. 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी गुरुवार आलेला आहे. तुम्ही त्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकतात. गरोदर महिला असतील किंवा अशक्त महिला असतील, तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. पूजा मांडणी तुम्ही करू शकता किंवा लांबून नमस्कार जरी केला. 9वा महिना असेल, महिलांना पूजा मांडणी नाही जमली, तुम्ही लांबून नमस्कार केला देवी आईला तरी पण तुमचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पकडले जाणार आहे. पुढील वर्षी किंवा तुमचं बाळ मोठं झालं तेव्हा तुम्ही उपवास व्रत करू शकता किंवा घरातली व्यक्ती पूजा मांडणी करत असतील, तुम्ही लांबून नमस्कार करा. तर काही नियमांचं पालन मार्गशीर्षाच्या पूर्ण महिनाभर जरूर करावं. मांसाहार, मद्यपान चुकून सुद्धा घरात होणार नाही. महिलांचा अपमान घरात होणार नाही. कुणाची निंदा नालस्ती होणार नाही. या गोष्टी सर्वांनी जरूर पाळायचा आहे. मग बघा माता लक्ष्मीची अखंड कृपा